तुमको चुने बस तुझ में ओ खुदा में कोई दीवाने हैं दीवाने तुझ में मैंने तुमको चुने बस बात तुझ में ओ खुदा में कोई तेरे दीवाने हैं दीवाने तुझ में। जय महाराष्ट्र मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाच्या यूट्यूब चॅनल एडिटर सोनचे का नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये। तर फायनली मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ आहे तो मित्रांनो आजचा व्हिडिओ लिरिक्स व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे। तर आजचा व्हिडिओ खास आणि इंटरेस्टिंग झालेलाच आहे। प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच जर मित्रांनो आपलं जर टेलिग्राम चॅनल जर जॉईन केलं नसेल तर जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तसेच जर मित्रांनो आपल्या जर इंस्टाग्रामला देखील जर फॉलो केलं नसेल तर फॉलो करून घ्या। इंस्टाग्राम आयडीची देखील लिंक आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल। तर चला मित्रांनो, जरा न घालता आपण जे आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। जस्ट खाली प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। आजच्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इथं तुम्हाला मी दोन प्रिसेट दिलेले आहेत, एक बिटबुकमार्क प्रिसेट आणि शिकेपिट प्रिसेट। ते दोन्ही प्रिसेट तुम्ही लाईट मोशनमध्ये इम्पोर्ट करून घ्यायचे आहेत। इम्पोर्ट केल्यानंतर बिटमार्क प्रिसेटला ओपन करा। बिटमार्क प्रिसेटला ओपन केल्यानंतर सिम्पली काहीच अशा प्रकारे दिसून जाईल। बघू शकता मी इथं तुम्हाला लिरिक्स व्हिडिओ इथनं ऑलरेडी इथनं ॲड करून दिलेले आहेत आणि इथं पुढं मी इमोजीची इथं मी तुम्हाला इथं PNG ॲड करून दिलेले आहेत। ते दोन्ही जस्ट हाईड आहे, ते आपल्याला इथं अनहाईड करून घ्यायचं आहे। अनहाईड केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे, प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं। मीडियामध्ये गेल्यानंतर मित्रांनो फोटोला ॲड करा। फोटोला मित्रांनो करेक्ट 17.6 सेकंदापर्यंत फोटोला वाढवायचा आहे। फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे। बघू शकता मी इथं फिल कंपोजिशन एरिया केलेला आहे। फोटोला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं लिरिक्स व्हिडिओच्या इथं बॅकग्राऊंडला घ्यायचं आहे फोटोला। तर बघू शकता मी इथं लिरिक्स व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला घेतलेलं आहे। नेक्स्ट बीटला जायचं आहे, करेक्ट 17.6 पाशी यायचं आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं। मीडियामध्ये गेल्यानंतर फोटोला ॲड करा। फोटोला नेक्स्ट बीटला जायचं आहे। फोटोचा एक्स्ट्रा पार्ट इथनं वाढवायचा आहे। फोटोवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे। तर मित्रांनो आपल्याला 17.6 सेकंदापासून जे आपल्याला शेवटपर्यंत आपल्याला एक एक बीटला इथनं एक एक फोटो इथनं ॲड करण्यास सुरुवात करायची आहे। तर बघू शकता मित्रांनो मी एक एक फोटो इथनं ॲड करून घेतो। तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा, जर आपल्या जर चॅनलवरती जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा। तर बघू शकता मित्रांनो मी इथं फोटो ॲड करून घेतलेले आहेत। फोटो ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, करेक्ट आपल्याला 17.6 सेकंदापाशी यायचं आहे। प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं, आपल्याला इथे एक रेक्टँगल ॲड करायचा आहे। रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे। रेक्टँगलवरती क्लिक करून फिल कंपोजिशन एरिया करायचा आहे। कलर अँड फिल्ममध्ये जायचं आहे, ग्रेडियंटला इथनं सिलेक्ट करायचं आहे, ब्लॅक खाली करायचं आहे आणि आपल्याला इथं व्हाईट वर करायचं आहे। तर बघू शकता मी इथं ब्लॅक खाली व्हाईटवरती केलेलं आहे। व्हाईटवरती क्लिक करून इथनं आपल्याला पूर्णपणे इथनं ट्रान्सपरंट करायचं आहे। तर बघू शकता आपल्याला इथं शॅडो क्रिएट झालेला दिसेल। इथं इमोजीची जी PNG आहे ते आपल्याला इमोजीच्या PNGला लॉंग प्रेस करून आपल्याला इथं शॅडोच्या वरती घ्यायचं आहे। तर बघू शकता मित्रांनो आपण इथं शॅडो देखील इथं ॲड केलेलं आहे आणि इथं आपल्याला इमोजीची इथं PNG देखील मी इथनं ॲड करून घेतलेली आहे। तर मित्रांनो आता काय करायचं आहे, इफेक्ट पेस्ट करण्यासाठी मित्रांनो बॅक यायचं आहे। शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा। शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो पहिला इफेक्ट इथनं कॉपी करा। कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर बघू शकता मित्रांनो आपण लिरिक्स व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला जो फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे। तर बघू शकता मित्रांनो आपण लिरिक्स व्हिडिओच्या बॅकग्राऊंडला जो फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे। पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, अजून एकदा त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे। ब्लेंडिंग अँड ऑपेसिटीमध्ये जाऊन ऑपेसिटी मित्रांनो आपल्याला करेक्ट इथनं 20% ठेवायची आहे। तर बघू शकता मी इथं 20% ठेवलेली आहे, 30 पण ठेवू शकता। तर बघू शकता 20-30 चालून जाईल मित्रांनो। तर बघू शकता मी इथं 30% करेक्ट ठेवलेली आहे। तर मित्रांनो नेक्स्ट इफेक्ट पेस्ट करण्यासाठी बॅक यायचं आहे। शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन केल्यानंतर काय करायचं आहे, लास्टचं इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं कॉपी लेअर करा। कॉपी लेअर केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला यायचं आहे। बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर करेक्ट मित्रांनो आपल्याला 17.6 सेकंदापाशी यायचं आहे आणि इथनं पेस्ट लेअर करायचं आहे व्हिडिओ इफेक्टला। तर बघू शकता मी इथं व्हिडिओ इफेक्टला इथनं पेस्ट लेअर केल्यानंतर नेक्स्ट बीटला जायचं आहे। पहिला व्हिडिओ इफेक्टचा इथनं एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा। एक्स्ट्रा पार्ट कट केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टला इथनं लॉंग प्रेस करून आपल्या इथं फोटोच्या वरती घ्यायचं आहे। नेक्स्ट बीटला जायचं आहे, अजून एकदा इथं व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट लेअर करा। नेक्स्ट बीटला जावं, एक्स्ट्रा पार्ट इथनं कट करा।
व्हिडिओ इफेक्टला इथनं लॉंग प्रेस करून आपल्या इथं फोटोच्या वरती घ्यायचं आहे. टोटल मित्रांनो आपल्याला 4 वेळा इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं पेस्ट लेअर करायचं आहे आणि आपल्याला इथं फोटोच्या वरती घ्यायचं आहे. तर बघू शकता मी इथं 4 वेळा इथनं व्हिडिओ इफेक्ट इथनं ॲड केलेला आहे आणि फोटोच्या वरती घेतलेला आहे. तर मित्रांनो एवढे एडिटिंग झाल्यानंतर काय करायचं आहे, बॅक यायचं आहे, शिक इफेक्ट प्रिसेटला ओपन करा. शिक इफेक्ट प्रिसेटमधला मित्रांनो 2 नंबरचा इफेक्ट इथनं कॉपी करा. कॉपी केल्यानंतर मित्रांनो बिटमार्क प्रिसेटला आहे. बिटमार्क प्रिसेटला आल्यानंतर करेक्ट मित्रांनो आपल्याला 17.6 सेकंदापाशी यायचं आहे. 17.6 सेकंदापासून जे आपण फोटो ॲड केलेले आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट इथनं पेस्ट करायचा आहे. तर बघू शकता मित्रांनो मी एकूण इथनं इफेक्ट पेस्ट करत आहे. तोपर्यंत मित्रांनो प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. जर आपल्या जर चॅनलवरती जर नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघू शकता मी तर सर्व काही इथनं फोटोला इथनं इफेक्ट पेस्ट केलेला आहे. पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, स्टार्टिंगला असं आहे आपल्याला प्लस आयकॉनवरती क्लिक करायचं आहे. आपल्याला इथे रेक्टँगलला ॲड करायचं आहे. रेक्टँगलला पूर्णपणे लास्टला घ्यायचं आहे. रेक्टँगलवरती क्लिक करून स्ट्रेट टू फिल कॉम्पोजिशन एरिया करायचा आहे. बॉर्डर अँड शॅडोमध्ये जायचं, स्ट्रोकला इनेबल करा. स्ट्रोकची साईज इथनं करेक्ट 11 ठेवा. स्ट्रोकचा कलर इथनं व्हाईट करा. व्हाईट केल्यानंतर कलर अँड फिलमध्ये जायचं आहे. 1 नंबरला इथं ऑप्शन दिसेल ना, त्याच्यावर क्लिक करून आपल्याला इथे बॉर्डर ॲड होऊन जाईल. मित्रांनो आपण इथं बॉर्डर देखील इथनं ॲड केलेली आहे. लिरिक्स व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. लिरिक्स व्हिडिओला जर ऑडिओ असेल तर इथनं म्यूट करा. ब्लेंडिंग अँड ऑपॅसिटीमध्ये जाऊन लाईटन म्हणून स्क्रीन इफेक्ट आपल्याला द्यायचा आहे. तर बघू शकता मी इथं स्क्रीन इफेक्ट दिलेला आहे. तर मित्रांनो आपला व्हिडिओ कम्प्लिटली रेडी झालेला आहे. व्हिडिओ कसा झाला मला कमेंट करून नक्की सांगा. प्रत्येकाने व्हिडिओला एक लाईक करा. मित्रांनो कोपऱ्यात शेअर बटनवरती क्लिक करायचं आहे. व्हिडिओची रेजोल्युशन 10 पिक्सल किंवा 720मध्ये पण तुम्ही हा व्हिडिओ एक्सपोर्ट इथनं करू शकता. व्हिडिओची क्वालिटी हाय करा. खाली एक्सपोर्ट नावाचं बटन दिसेल त्याच्यावर क्लिक करून हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये एक्सपोर्ट करण्यास सुरुवात करायची आहे. तोपर्यंत मित्रांनो चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.